नमस्कार, केशर रेसिपीजमध्ये खूप खूप स्वागत। आज आपण बनवूया पनीर मसाला। त्यासाठी ते पाव किलो पनीर घेतलेलं आहे। 2 कांदे असे कट करून घेतले आणि टोमॅटो घेतलेला आहे, कोथिंबीर, आलं आणि लसूण आणि ही पनीर टिक्का मसाल्याची पुडी घेतलेली आहे। सर्वप्रथम कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आणि त्यामध्ये कांदा घालायचा। थोडंसं परतला की त्यामध्ये टोमॅटो घालायचं आणि हे लसूण आणि अद्रक हे पण त्यामध्ये घालायचं आहे। 1 मिनिट परतून झालेलं आहे बघा, असं परतून घ्यायचं आहे, जास्त असं लालसर वगैरे नाही करायचं। आणि आता गॅस बंद करूया आणि हे थंड करून घेऊन याची मिक्सरला प्युरी बनवून घेऊया। तुम्हाला हवं त्या आकारामध्ये पनीर कट करून घ्यायचं। 1 कप दूध घ्यायचं आणि त्यामध्ये हा मसाला टाकायचा सर्व आणि चमच्याने तो असं मिक्स करून घ्यायचं। मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, तर मी पनीर थोडंसं तळून घेत आहे। तुम्हाला जर तळलेलं पनीर नसेल आवडत तर नाही तळलं तरी चालेल। तेलामध्ये थोडेसे जिरे घालायचे, जिरे तडतडले की ही प्युरी घालायची आहे। मध्यम आचेवर प्युरी छान असे तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। तर तेल सुटायला लागलेलं आहे, या स्टेजला यामध्ये ही दुधामध्ये बनवलेली मसाल्याची पेस्ट घालायची आणि पुन्हा छान थोडंसं परतून घ्यायचं आहे। लगेचच त्यामध्ये घालायचं आहे पाव चमचा हळद, पाव चमचा लाल मिरची पावडर आणि 1 मिनिटभर हे पुन्हा परतून घ्यायचं आहे। ते परतल्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचं आणि सर्व हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झालं की याला एक उकळी येण्याची वाट बघूया। उकळी आली की त्यामध्ये पनीर घालायचं आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हलवून घ्यायचं। तर पनीर हे जास्त नाही शिजवायचं, पनीर हे ओव्हर कुक झालं तर ते चिवट बनतं। तर फक्त 1 मिनिटभर त्याला शिजून घेऊया, वरती झाकण ठेवायचं। तर बघा भाजी कशी झालेली आहे, पनीर मसाला एकदम मस्त। वरतून थोडीशी कोथिंबीर घालूया, सुंदर। सारखा पनीर मसाला बनवून तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।